नमस्कार मित्रांनो, हे बघा आता जवळजवळ मी फरशी बसवायला चालू करणार आहे. आता आधी सुरुवातीला चारही कोपऱ्यात बघा लेवल काढून घ्यायची मस्तपैकी. लेवल काढल्याशिवाय आपल्याला काय सुद्धा कळत नाही. एकदम लेवल खट आहे. अशा चारही बाजूला सगळ्या लेवल काढून घ्यायच्या बघा आधी सगळ्या, आणि नंतर बॅटन पट्टीनं सगळी एक लेवल करून व्यवस्थित घ्यायचं, तरच ते आपली फरशी लेवलमध्ये बसणार आहे मित्रांनो. बघा त्याशिवाय लेवलमध्ये बसत नाही. आता लेवल काढून झाले मित्रांनो. बघा आता मस्तपैकी फरशी हातरून घ्यायच्या. आता जेवाय मस्तपैकी सुट्टी केल्या बघा मित्रांनो, आणि मस्तपैकी घरातून आणली बघा टोमॅटोची भाजी आणि चपाती. रामडाच लागते जेवण, नाद नाही करायचं. आता जेवण झाल्यानंतर 5-10 मिनिटं बसलो आणि नंतर बघा घेतलेली फरशी बसवायला. आणि फरशी पण कशी आहे, मोठी 4x2 ची फरशी आहे बघा भावानो. आणि 4x2 ची फरशी बसवायला त्रास होती, कारण जरा जड लागते, वेट पण असतो, त्यामुळे जरा त्रास आहे बघा. 2x2 च्या फरशीला एवढा वेळ लागत नाही बघा, कारण पटपट होती. तसे ह्याला जरा त्रास आहे मोठ्या फरशीला, पण फरशी बसते एक नंबर. कशी रामडाच बघा बरं, नादच नाही करायची. तुम्हाला मी सांगतो, काम निवांत करायचं बघा. काम कसं एक नंबर झालं पाहिजे. कामात गडबड अजिबात करायची नाही. कामाची क्वालिटी पण निघाली पाहिजे मित्रांनो. मालक पण आपल्यावरती खुश झाला पाहिजे, म्हणला पाहिजे एक नंबर मिस्त्रीने काम केले, एक नंबर. नादच नाही करायचं, कसं रामडाच. आणि मित्रांनो बघा कसं काम झालं एकदम पूर्णपणे.